नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज 26 जून 2025 आज सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे। त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। मी सध्या पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावर उभा आहे आणि आपण बघू शकताय की पंचगंगा नदी जी आहे ती आता दुथडी भरून वाहताना दिसते। पाण्याची पातळी जर राजाराम बंधाऱ्यावर पाहायला गेलं तर सकाळी 8 वाजल्यापासून 35 फुटांवर पाण्याची पातळी स्थिरावलेली आहे आणि त्यातून 36,022 असा विसर्ग सध्या सुरू आहे। एकूणच जर बघायला गेलं तर आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पाण्याची पातळी जी आहे ती स्थिरावलेली आहे। त्या पाणी पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही आहे। एकूण धरण क्षेत्रामध्ये पावसाची जरी रिपरिप असली मात्र शहरी भागामध्ये सूर्याचं दर्शन देखील होताना दिसत आहे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसलेलं आहे। त्याचबरोबर घाट परिसरामध्ये असलेल्या मंदिरामध्ये देखील हे पुराचं पाणी घुसलेलं आहे आणि आता गंगावेशकडून शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पंचगंगेचं पाणी येऊन थांबलेलं आहे। जर दुपारनंतर पावसाने जर जोर धरला तर पंचगंगे जी पातळी आहे ती इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे। कारण 35 फूट आता जरी स्थिरावली असली मात्र 39 फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी आहे आणि 43 फूट ही धोका पातळी आहे। एकूणच जर बघायला गेलं तर आता स्थिरावलेली पाणी पातळी पाऊस जर सुरू झाला तर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। जर ज्या ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी तात्काळ स्थलांतरित होण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं धरण असलेलं म्हणजे राधानगरी धरण हे 65% इतकं भरलेलं आहे। आज पाऊस थांबल्यामुळे त्यामध्ये देखील ती देखील पातळी स्थिरावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।